तर हां, आजचा व्हिडिओ हा खास सर्व लाडक्या बहिणींसाठी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ का होणार आहे माहिती आहे का? कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष लागू झाले आहेत आणि त्याच्यामध्ये काही अटी व शर्ती लागू झाल्या आहेत. कारण की माहिती तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील तर त्या लाडक्या बहिणींना आता माहिती आहे काही नियम व अटी लागू झालेले आहेत. कारण की काही नियम आहेत, काय अटी आहेत, अशा 5 अटी आणि शर्ती लागू झाल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना. जसे की आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे, कारण की महिलांना पैसे मिळाले ते वापस घेणार का? आणि तुम्हाला माहिती आहे का, काही महिलांची त्याच्यामध्ये काही अपडेट आलेले आहेत, काही महिलांची त्याच्यामधून नाव कमी करण्यात आले आहे. तसं तुम्हाला माहिती आहे 5 कोटी प्लस महिलांची त्याच्यामधून नाव कमी करण्यात येणार आहेत. आणि कोणत्या महिला होऊ शकतात सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहा, स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मी प्रदीप बगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती. जसं की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे का, आता महिलांना 1500 रुपये हर महिन्याला मिळत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, तो तुम्हाला कधी मिळाला? 29 जानेवारीमध्ये कोणाला त्याच्या आधी मिळाला होता. आणि तुम्हाला कोणत्या महिलांना नाही मिळाला ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणारच आहे, कारण की महिलांना काही अटी व शर्ती लागू झाल्या आहेत. या अटी व शर्तीमध्ये तुम्ही बसता का नाही बसत हे संपूर्ण तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ पुरा संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की काय अटी आहेत व काय शर्ती आहेत. कारण की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या योजनेमध्ये खूप काही नियम टाकलेले आहेत. का टाकलेले आहेत, काय नाही, याचे महत्त्व काय आहेत आणि ते त्याच्या या महत्त्वामध्ये तुम्ही बसता का नाही बसता संपूर्ण माहिती डिटेलली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, तसं तुम्हाला माझे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल याच योजनेसाठी नाही, तशा खूप काही योजना असो, मुख्यमंत्री माझी योजना असो किंवा तुम्हाला गॅस कनेक्शन असो किंवा घरकुल योजना असो किंवा तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णा योजना असो, अशा खूप काही छोट्या मोठ्या योजना असतात. त्यासाठी मी चॅनल बनवलेलं आहे. तुम्हाला सरकारी पुऱ्या योजना असो किंवा तुम्हाला काही माहिती आहे का टिप्स आणि तुम्हाला माहिती आहे का काही पैसे कमवायचे असतील, तुम्हाला माहिती आहे की बँक लोन कसं घ्यायचं आहे, कुठलाही प्रकारचा तुमचा प्रश्न असो त्यावर मी व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार आहोत. कारण की मराठी माणसासाठी हे चॅनल मी बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे चॅनल सबस्क्राईब लवकर करून टाका, कारण की असं इंटरेस्टिंग आणि नॉलेज व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतात. चला व्हिडिओला सुरू करूया. जसं की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 7वा हप्ता मिळाला आणि तुम्हाला 1500 रुपये मिळाले. जसं की तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तब्बल 13,500 रुपयाच्या आसपास तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याची तुम्हाला काही वाट पाहतात आणि 8वा हप्ता कधी मिळाला ते पण तुम्हाला सांगणार आहोत. कारण की माहिती आहे का 8वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जसं की तुम्हाला माहिती सर्वात पहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांनी सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये योजनेमध्ये तुम्हाला सर्वात फर्स्ट कारण सांगणार आहोत, महिलांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे बँक डिटेल बाहेर सांगत आहोत. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे बँक डिटेल बाहेर, जे लास्टमध्ये सांगणार ते लास्टचे 2 पॉईंट सर्वात महत्त्वाचे होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे. सर्वात पहिला सांगू इच्छितो त्यामध्ये तुमच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे तुमच्यापाशी ते सांगू इच्छिता. जसं की तुम्हाला माहिती बँक अकाउंट, जसं तुमचा आधार लिंक ज्या बँकेमध्ये आहे त्याच बँकेमध्ये DBTद्वारे म्हणजे आधार लिंकद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जे तुमचे पैसे आता मिळणार आहेत ते तुम्हाला आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. समजलं का? कारण की तुमचा आधार लिंक कुठलीही बँक असो, पोस्ट पेमेंट बँक असो, सेंट्रल बँक असो किंवा तुमची HDFC असो का म्हणजे तुम्हाला माहिती आहे का SBI असो, कुठल्याही महाराष्ट्र बँक असो का HDFC असो का किती छोटी मोठी बँक असो, जी बँक तुम्ही ॲड केलेली होती जर तुमचा आधार लिंक नसेल त्या बँकेला तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही येतील. जसं की तुमचं कुठलीही बँक असो, तुम्ही कुठेही पैसे काढले असो त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. समजा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला 2 नंबरचा पॉईंट, जसं की माहिती आहे महिलांना तिथे हमीपत्र भरलेलं होतं. त्या हमीपत्रामध्ये जर काही चूक असेल का, एकच हमीपत्र सर्व महिलांना भरलेलं असेल, तिथं सिग्नेचरचं ऑप्शन असतं, तिथं नावाचं ऑप्शन असतं, तिथं तुम्ही ते दिलेलं असेल हमीपत्राचं एक ऑप्शन असतं, तिथं तुम्ही भरलेलं असेल तर ते जर करेक्ट असेल किंवा बरोबर असेल तरच तुम्हाला तिथं पैसे मिळणार. तिथं नाही तुमचं हमीपत्राद्वारे पण तिथं नाव कमी करण्यात येणार आहे. हा नंबर 2चा मुद्दा. नंबर 3चा म्हणजे तुम्ही राशन कार्ड, सर्व महिलांनी त्याच्यामध्ये राशन कार्डमध्ये नाव टाकलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का काही महिलांनी काय केलं माहिती आहे का, त्यांचे राशन कार्ड फोटो काढला आणि त्याला त्याच्यावर ज्यांचं त्याच्या घरामध्ये नाव आहे आणि त्यांचं राशन कार्डमध्ये नाव नाही आहे त्यांनी वरती नाव लिहून काय केलं एडिट करून फॉर्म भरलेले आहेत. त्यांचं नाव तिथं काय कमी करण्यात येणार आहे. असं काय अपडेट येत आहे. पण आता समोर काही त्याच्यामध्ये पण अपडेट येऊ शकतात आणि तुमचं नाव तिथं कमी होणार का नाही होणार ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे. या व्हिडिओमध्ये जे अपडेट आले ते मी तुम्हाला सांगत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं म्हणजे तुम्हाला आता तिसरा तर सांगितलं आहे, तुम्हाला नाव कमी करणं म्हणजे तुम्हाला माहिती कसे राशन कार्डद्वारे सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जर तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे सर्व महिला काय आहेत, सर्व महिलांना पैसे मिळाले. ज्यांना काय वयश्री योजना असो, वयश्री योजना बरं दुसऱ्या लोकांसाठी असते. तुम्हाला माहिती आहे का जे
निराधार योजना असो, तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेमार्फत तुम्हाला पैसे मिळत असतील 1500 रुपये महिना, कुठल्याही प्रकारचा योजना, विधवा पेन्शन असो किंवा निराधार असो का माहिती आहे का, कुठलीही योजना सरकारी, जर तुम्ही सरकारी जॉब असेल, तुम्हाला सरकारी नोकरी असेल, तरी पण तुम्ही पैसे घेतले असतील, ते तुमचे पैसे वापस तर नाही घेतले जातील, पण तुमचे पैसे तिथं काय आता बंद होतील. जर तुम्ही आतापर्यंत घेतले असेल तर तुम्हाला हा चौथा पॉईंट सांगितलेला आहे. आता 5वा पॉईंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, चौथा आणि याच्या मध्ये मी तुम्हाला 5 सांगितली होती, पण समोर पण सांगितलं आहे. जर तुमचं राशन कार्डमध्ये नाव असेल, तुम्ही तरी पण तुम्हाला आता मिळणार आहेत पैसे. आणि महत्त्वाचं, राशन कार्डमध्ये नाव असून तुमचं उत्पन्न जर 2,50,000पेक्षा जास्त असेल तर तुमचं नाव तिथं कन्फर्मली म्हणजे करेक्ट मी सांगू इच्छितो, तिथं म्हणजे कमी होणार म्हणजे होणार. कारण की माहिती आहे का, जसं की तुम्हाला हा मी पॉईंट सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, जर की तुमचं उत्पन्न आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या 5व्याच टॉपिकमध्ये सांगा, त्याच्यामध्ये जर तुमच्या घरी 4 व्हीलर वाहन असेल, त्याच्यामध्ये सांगतो 4 व्हीलर कसं, म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न होणार आहे. 4 व्हीलर वाहन आहे तुमच्यावर, बरोबर आहे, पण ते जर तुम्ही सेकंड घेतलं असेल धंद्यासाठी, आणि माहिती आहे सेकंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे 5 लाखाचं वाहन असेल, तुम्ही 2 लाख 1.5 लाखात जर घेतलं असेल, 4 व्हीलर वाहन असेल, ते तुम्ही जर कामासाठी घेतलं असेल, तर त्या लोकांना माहिती आहे का, तिथं काय आहे माहिती आहे का, त्यांना त्यांच्या घरामध्ये लाडक्या बहीण योजनेचा असो किंवा कुठल्या योजनेचा फायदा त्यांना मिळणार आहे. कारण की ते माहिती आहे दुसऱ्याच्या नावावर होतं, आणि ते दुसऱ्या नावावर किंवा तुम्ही काय करू शकता, तुमच्या नावावर पण ते केलं तरी तुम्हाला तिथं पैसे मिळणार आहेत. कारण याच्यामध्ये माहिती आहे तुम्ही सेकंड वाहन जर घेतलं किंवा जुनी वस्तू घेतली तर तुमच्या घरामध्ये आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. याच्यामध्ये ट्रॅक्टर बी चालणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे का, ट्रॅक्टर हे शेतीसाठीच लागतं, त्यामुळे ट्रॅक्टर बी अनिवार्य नाही आहे. तुम्ही काय करू शकता, ट्रॅक्टर पण त्याच्यामध्ये चालणार. तुमच्या घरी 1 सोडून 10 ट्रॅक्टर बी असले तरी लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं की महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्हाला आता पैसे आता महिलाचे बंद होणार कोणत्या, जसं की तुम्हाला सांगितलं आहे. याच्यामध्ये काही अपडेट्स आता तुम्हाला माहिती आहे, पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. सर्वात महत्त्वाचं, तुमचं राशन कार्डमध्ये नाव नसेल लवकरात लवकर टाकून द्या. जसं की तुम्ही हमीपत्रामध्ये काही अपडेट्स केले असतील तुम्ही चेक करू शकता. कशी चेक करायची मी तुम्हाला सांगणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सर्व महिलांना आता जो 8वा हप्ता आहे त्याच्यामध्ये कोणत्याही महिलेचं नाव कमी होणार नाही, सर्व महिलांना पैसे मिळणार. त्यामुळे हा व्हिडिओ त्या महिलांना मी शेअर करा ज्यांना वाटतं की त्यांचं नाव कमी होणार आहे आतापर्यंत 8व्या हप्त्यामध्ये बी, आणि तुम्हाला 8वा हप्ता मिळणार कधी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो किती तारखेला मिळणार. जसे तुम्हाला माहिती आहे आज 10 तारीख, तुमचा 8वा हप्ता आहे तो तुम्हाला माहिती आहे का 10-15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. कारण की माझ्या 15 तारखेमध्ये जर तुमचं अपडेट आले तर आहे ना, तुमचा 28 फेब्रुवारीला कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे 1500 रुपये येऊन जातील. समजलं, ज्या महिलांना पण पैसे मिळत आहेत त्या महिलांचे पैसे चालूच राहतील, त्याच्यामध्ये काही अपडेट नाही होणार. आणि तुमचे नाव तिथे कमी झालं तरी पण तुमचे पैसे, काही लोकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत, मी पाहिले खूप व्हिडिओ, मग त्यांचं नाव तिथे कमी करण्यात येणार आहे. कमी करण्यात कसं, जसं की तुम्हाला माहिती आहे का, जसं की तुम्हाला माहिती आहे जर तुमच्या घरामध्ये जॉब असेल किंवा कुठलीही वस्तू इन्कम टॅक्सद्वारे तुमचे पैसे कटत असतील तर तुम्ही आता पैसे घेतले ते तुम्हाला वापस द्यावं लागतील का, असं काहीच नाही आहे. तुमचे पैसे तुम्ही वापस द्यायची जरूरत नाही आहे. तुम्हाला पेन्शन जरी मिळत असतं त्याच्यामधून पण तुमचे पैसे कटतील नाही, तुम्हाला पैसे येतच राहतील. तुम्हाला फक्त एकच स्कीमचा लाभ मिळणार आहे, तो सरकारी कोणता बी असो. जर तुम्हाला माझ्या 1200 रुपये किंवा 1000 रुपये मिळत असतील दुसऱ्या योजनेचे, त्याच्यामध्ये तुमची वाढ होणार आहे. जसं तुम्हाला 1200 मिळत असतील तर तुम्हाला काय आहे, 300 रुपये ॲड टाकून तुम्हाला 1500 रुपये कन्फर्मली करण्यात येणार आहेत. आणि तुम्हाला 1500 रुपये कन्फर्म सर्व योजनेचा कुठलीही योजना असो त्याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 1500 रुपये आता मिळणार. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी होता. 2025मध्ये हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला अपडेट वाटले काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही चूक वाटली ते मला सांगायचं आहे, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्ही व्हिडिओ पाहता संपूर्ण सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे तुम्हाला काय करतो माहिती आहे का, कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवणे आणि मी 10 वेळेस सोचतो तेव्हाच व्हिडिओ बनवतो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ काही खोटं किंवा खरं वाटले असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.